फॅनचा विराट कोहली आहे, ज्याच्या प्रत्येक पोस्टला बेदम भरभरून लाईक्स असतात। मग तुझ्या त्या फ्रेंड्सना सांग, विराटच्या अनुष्काने सांगितलंय आजपासून फोटो सेल्फी पोस्ट सगळं बंद। काकू, फॅन्स ऐकले नाहीत मग आणि ते घराबाहेर आले मग? तुझ्या सकट त्या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवीन, कळलं? उष्ट्याचं पाणी प्यायचं नाही। हे काय नवीन आहे काकू आता? ओ, लहानपणापासून मी आणि जुई एका ताटात जेवत आलोय। आता तुम्ही मोठ्या झालायत, मोठ्यांसारखं वागा जरा। ते वागायला तुम्ही आहात ना। बस झालं अंतरा, मी सांगते ना तेवढं ऐक, आणि तुला ऐकायचं नसेल ना तर निदान जुईला तरी ऐकू दे, कळतंय तुला? जुई, मी बाहेर वाट बघते। अंतरा, आई अगं तुझ्यामुळे हर्ट होऊन गेली ती। तिच्या चांगल्यासाठीच बोलले। तुझ्या उष्ट्याचं कोणी खाऊ शकत नाही, कारण त्यात विष असतं। म्हणून मी तुला सांगते, बाहेर जायचं नाही, कोणाला भेटायचं नाही, आलापला भेटायचं नाही। मी जाणार आणि माझी काळजी ना मी घेईन। अगं पण आई हे बघ, माझ्याने जेवढं फॉलो होईल ना तेवढं मी करेन, पण माझ्या जगण्याला मी रिस्ट्रिक्शन्स घालू शकत नाही। I'm sorry, मैंने गुस्से में कुछ ज्यादा ही बोल दिया। कोई बात नहीं सेन्योरिटा, कोई बात नहीं। बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं। अरे दाद्या, लोक प्रेमात चंद्र तारे तोडण्याच्या गोष्टी करतात यार। तुला तर साधा व्हिडिओ करायचा दादा, अरे हा निव्वळ बावळटपण आहे। अरे जगात असं सॉरी कोण बोलतं? एक्झॅक्टली, म्हणूनच तर तुला ते करायचंय। त्याशिवाय तू जुई बहिणीला जगा वेगळा कसा वाटणार? तू कोई मिल गया पाहिलंस? हा पहिले मला सांग, प्रीती झिंटाला ऋतिक का आवडतो? कारण त्याच्याकडे जगा वेगळ्या पॉवर्स असतात दाद्या। अरे पण ह्या लॉजिकने तर मग प्रीती जिंटाला तो जादू आवडायला हवा होता। आणि खरंच सांग, हे असे बिनकामाचे व्हिडिओ केल्यावर जुईचा राग जाईल? हाक जाईल दाद्या, तिनं नव्याने प्रेमात पडेल तुझ्या। एकदा का मुलीला कळलं ना की तिचा बॉयफ्रेंड जगा वेगळा आहे, की मग गिले शिकवे रुसवे फुगवे सगळे शून्य होतं दाद्या। मला नाही वाटत हे वर्क करणार आहे। हे बघ दाद्या, मी ना घोड्याला तलावाजवळ आणण्याचं काम केलंय। आता त्याने पाणी प्यायचं की नाही हा त्याचा प्रश्न आहे। ए बाबा, तुझं प्राण्यांचं लॉजिक बंद करणं। अरे मग माणसांच्या भाषेत सांगितलेलं कळत नाहीये ना तुला? हे बघ दाद्या, मी ना तुला आयडिया द्यायचं काम केलंय, आता ती इम्प्लिमेंट कशी करायची तो तुझा प्रश्न आहे। ओके, चल बाय। अरे पण ऐक ना माझं। अरे आंघोळ बाकी आहे अजून माझी, मदत कर ना थोडी। नाश्त्याच्या टेबलवर भेटू आपण। व्हिडिओ अरे मैंने गुस्से में कुछ ज्यादा ही बोल दिया। कोई बात नहीं सेन्योरिटा, कोई बात नहीं। बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं। बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा। दाद्या, सेन्योरिटाच्या जागी ना फक्त जुई टाक। ए जुई, आ जुई। बाप रे, दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा चक्रीवादळ येण्याची शक्यता। चक्रीवादळ दिशा बदलून आमच्या घरात शिरलं का काय? काय हो, भोळ्यांचं छोटंसं चक्रीवादळ काय झालं? बाबा मला राग आलाय। जुई, मला फक्त सांग तुला कोणी आणि काय केलंय? त्याच्यानंतर तो आहे आणि मी आहे। तो नाहीये, ती आहे। असू दे ना, मला फक्त नाव सांग तिचं। नाही तिला इथल्या इथे धडा शिकवला ना तर माझं नाव बदल। सांग नाव। अमृता भोळे, माझी आई, तुझी बायको। कैलास हे नाव मला असंही लहानपणापासून आवडत नाही, ते जरा ऑड वाटतं ना। चंपक नाव कसं वाटेल? बाबा, कोण कोणाला नावं ठेवतंय? पेपर तर
ना जरा. मी नाव ठेवतेय तुला. मी काय केलं तुझं आता? मलाच ठणकावून सांगून गेलीस ना माझी मी काळजी घेईन म्हणून. तेच बाहेर गेले तरी तुझेच शब्द कानात घुमत होते. नाधर तिथे लक्ष लागलं ना, एन्जॉय करता आलं म्हणून चायनीज पार्टी अर्धवट सोडून परत आले मी. बरं झालं चायनीज खाल्लं नाहीस, त्यात मीठ जास्त असतं. ते खाल्लं असतं तर काय झालं असतं माहितीये ना? माहितीये. बाबा रे सांग ना हिला, सारखं सारखं का आठवण करून देते. अमृता, तिला सवय व्हायला नको. हा म्हणजे हे पण बरोबर आहे तुझं जुई बाळा. बाबा अरे मी पार्टी करायची नाही, गरम खायचं नाही, नो सेल्फीज, नो व्हिडिओज. अरे हे कसलं बोरिंग लाईफ आहे. ऍक्च्युली बोरिंग आहे. बोरिंग नाही, प्रत्येक इच्छाधारीचं हेच लाईफ असतं. सगळा घे. हा, नाही बरोबर आहे तुझं, हे पण बरोबर आहे, म्हणजे पटतंय मला. बरोबर आणि तुझ्या भल्याच आहे. डूज अँड डोंट्स मधल्या सगळ्या गोष्टी पाळायच्या. नाही पाळणार. लिव्ह मी अलोन. आई माझा फोन दे. हे बघ, डूज मधली शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आलाप पासून लांब राहायचं. अमृता, आपण इच्छाधारी आहोत आणि तो माणूस आहे, त्यामुळे त्याच्यापासून लांब राहायलाच हवं. बाबा सत्य आहे, सत्य आहे. अगं आई फोन तरी देऊन जा. नाही म्हणजे नाही. काकू जुई आहे? जुई ना? मी आत येऊ की जाऊ? अरे आलाप तू पण ना. अरे ये ना, असं काय, ये आत ये, बस. हाय जुई. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. जुई अगं पाणी आणलं त्याच्यासाठी. नाही नको. तुमच्यात काही चर्चा वगैरे चालू होती का? वादविवाद. काय? हा म्हणजे अचानक हल्ली चक्रीवादळ वगैरे येतात ना, तर त्याला नेमकं जबाबदार कोण, त्याच्यावर आमचा एक शांतपणे असा वाद चालला होता. हा मग बोला ना, मी पण ऐकतो. नाही पण आता अचानक चक्रीवादळ शांतच झालं. अरे नाही, खरंच बोललो असतो, पण बाहेर जायचंय आम्हाला. काय रे? हो हो, बाहेर जायचंय आम्हाला आता. आलेच हा, मी पर्स घेऊन आले. पण कसं असतं ना काका, चक्रीवादळ कधी आपली दिशा बदलतील नाही सांगताय. हो म्हणजे आत्ताच बघ ना, मग म्हणजे दक्षिणेला जाणारं चक्रीवादळ अचानक दिशा बदलून उत्तरेकडे शिरलं. हा. बाबा आता हिचं काय नवीन. मला पण टोटल लागत नाहीये ग. म्हणजे आता मी तिच्या डोळ्यात बघून तिच्या मनातलं वाचू शकतो, पण ती मला तसं करूच देत नाहीये. जुई आम्ही येतो. तुम्ही बसा निवांत गप्पा मारत. आणि हो, आलापला भूक लागली ना तर काहीतरी खायला बनवून दे. आला तू बसा आरामात. हा. आई तू खरंच जातेस? अगं म्हणजे काय, दीक्षित वहिनी वाट बघत असतील. चल ना, उशीर होतोय. हो आलो. चल चल. हे घे. हं? नाग नागमोडी सरपटतात. ते असं एकाच बाजूला बघून कधीपासून चालायला लागले. मला ना तुझ्या डोळ्यात बघायचं. का नव्याने प्रेमात पडलायस माझ्या? मला तुझ्या मनातलं जाणून घ्यायचं. मी काय केलं असं? आता उगाच पेढा खाऊन वेडेपणाचं सोंग नको करू. तुझा फोन दे जरा. दे. ही जी शांतता आहे ना तुझी, ही मला येणाऱ्या वादळाची चाहूल देते.
चक्रीवादळाची? नाही, मगाशी घरात असंच बोलला होतास. तुला कळलं? कैलास, आपल्याकडे असलेल्या खास शक्तीमुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात आपण बघितलं की त्यांच्या मनातलं आपल्याला कळतं. हे तुला नव्याने सांगायला नको. नाही पण मला तुझ्या मनातलं कळत नाही ना. म्हणजे बघा, काही क्षणापूर्वी आलापला भेटायचं नाही, त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही असं म्हणणारी तू आलाप समोर आल्याबरोबर त्याचा आदरातिथ्य करतेस, त्याला खाऊ पिऊ घाल म्हणतेस, त्या दोघांना एकटं सोडतेस. काय भानगड काय? हो, कारण पाहुणा देवा समान असतो. नाही नाही, ते झालंच. आलेला पाहुणा देवासमान असतो, पण तो पाहुणा मग इकडे काय करतोय आणि आपण इकडे काय करतोय? नाही म्हणजे काय करतोय काय आपण इकडे? कैलास, आलाप जेव्हा दारात आला ना, तेव्हा त्याच्या डोळ्यात बघून मला 2 गोष्टी कळल्या. कुठल्या? एक म्हणजे आलाप आज जुईला प्रपोज करणार आहे. काय? हो, अच्छा, आलाप जुईला प्रपोज करणार आहे म्हणून तो तिकडे आणि आपण इकडे. जुई, 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 जुई. काय झालं? काय नाही, जरा तोल गेला माझा. पण घाबरू नकोस तू, मी माझा तोल नाही जाऊन देणार. जुई, जुई, अगं जुई, कसं असतं ना माझं. जुई, कुठे? बाहेर. काय? आई बाहेर कशी गेली आणि का गेली? अगं काम असेल म्हणून गेले असतील ना त्या. नाही 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 आला. काम नाहीये, काहीतरी कारण आहे म्हणून आई बाहेर गेली. कारण म्हणजे? हे बघ, बाबूजी जेव्हा सिमरनचा हात सोडून सांगतात ना, जा सिमरन जा, जी रे अपनी जिंदगी, तेव्हा त्यामागे ना कारण असतं आलाप. ते म्हणजे त्यांचं प्रेम, राजचं प्रेम त्यांना कळलेलं असतं. पण हिला तर ते नकोय. राजचं प्रेम आईला? आलाप रे, तुझं मला भेटणं. अगं मस्करी करत असतील त्या. आलाप आलाप, हे बघ, जेव्हा खूप सिरियस असणारी माणसं मस्करी करतात ना, तेव्हा समजून जायचं ते ना काहीतरी खूप मोठा बदल घडवायच्या तयारीत असतात. अगं रिपोर्टर मी आहे ना, तू का रिपोर्टर सारखी वाक्य घेतेस? कारण घडलेली घटनाच सनसनी आहे ना. घडलेली घटना? अगं काय बोलतेस तू? अरे तू येण्यापूर्वी तू कुठेही बाहेर जायचं नाही, आलापला भेटायचं नाही असं म्हणणारी आई, तू आल्यावर स्वतःहून कशी बाहेर गेली? अगं बरोबर आहे त्यांचं. काय? त्या काय म्हणाल्या, आलापला भेटायला जायचं नाही, पण जर आलाप भेटायला आला तर भेटायचं नाही असं थोडी म्हणाल्या. अगं जुई, तुझे आई बाबा आहेत ना, ते #कूल आहेत. कूल. #कूल. हा, बोला काय बोलायचंय #आलापला? ऍक्च्युली काल रात्री घरी. काय झालं घरी? अगं तेच आई आणि वहिनीची भांडणं. मला ऍक्च्युली तुला सॉरी बोलायचं होतं. अगं जुई, कालच्या ह्या सगळ्या प्रकारात मला तुला जे महत्वाचं सांगायचं होतं तेच राहून गेलं. आलाप, महत्वाच्या गोष्टींना पटकन सांगून टाकायच्या असतात. बोल बोल, काय बोलायचं ते? नाही, ते मला हे बोलायचंय? नाही बोलायचंय, पण खरंच कसा कोरडा पडलाय. ओके ओके फाईन.
मी तुझ्यासाठी कोल्ड कॉफी आणते, चालेल? धावेल. ओके वेट. तोड सांभाळायचे. तो मोबाईल कुठे? टेरेसच बेस्ट आहे. अमृता, म्हणजे तुला आलापचं आणि जुईचं प्रेम मान्य आहे? मी तुला काय म्हणाले, काय? मला आलापच्या मनातल्या 2 गोष्टी कळल्या, त्यातली दुसरी गोष्ट जास्त महत्वाची, म्हणून मी बाहेर आले. म्हणजे आलाप आज जुईला प्रपोज करणार आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ? कसलं रोमॅन्टिक आहे आणि डेंजरस पण. अगं तुला जरा कळतंय का? तुला कळतंय का? अगं काय? त्या व्हिडिओ मध्ये नागिण झालेल्या जुईला बघून सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरणारा आलाप पुन्हा कधी जुईचं नावच घेणार नाही. सोड मला. आलाप, एक मिनिट. एक मिनिट. एक लड़की को देखा तो ऐसा लगा हाँ जैसे खिलता गुलाब, जैसे किसी शायर का ख्वाब, हाँ जैसे एक उजली किरण, जैसे. कोल्ड कॉफी. थँक यू. स्वीट. मस्त झाली. खरंच? खरंच. खोटं वाटतंय तुला? मग वाटलंच टेस्ट करून बघ. नाही नको. म्हणजे एवढ्या स्वीट माणसाने सांगितलंय म्हणजे मस्तच झाली असणार ना. बाय द वे, आज 2019 मधला आलाप देसाई 1942 मधला अनिल कपूर कम शाहरुख खान कसा काय झाला? मी फक्त अनिल कपूर केला. तेच काय ते. ए पण मला सांग, तुला आवडलं ना? बघत राहावंसं वाटलं. येस. थँक्यू उदय, सुचवल्याबद्दल. येस. त्याचं काय? सोडल्याबद्दल म्हणजे मी इथे आलो तर त्यानेच मला सोडलं ना, आणि त्याने सोडलंच नसतं तर एवढं सगळं मला जमलंच नसतं. बर. एक मिनिट थांबा, फक्त एक मिनिट. ए जुई. आलाप, तू पण ना मूर्ख आहेस. फक्त माझ्या डोळ्यात बघ. पडशील म्हणून घाबरलीस? तू सावरशील त्याची खात्री अजून. हा तुझ्या डोळ्यातला विश्वास आहे.
जो फक्त तुझ्यावर आहे. सुई, तुझ्या डोळ्यात मला आलाप दिसतोय. तुला कसं कळलं? कारण तुझ्या डोळ्यात मी स्वतःला बघते. असं म्हणतात जी गोष्ट आपल्या मनात असते तीच डोळ्यात दिसते. हो, काय दिसते माझ्या डोळ्यात? एक जुई को देखा तो ऐसा लगा जैसे जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे उजली किरण, जैसे वन में हिरन.